गाडी आरके चालवत होते आणि अपघात त्यांच्याच गाडी खाली झाला असं मी नाही, या बाई म्हणतायत. तसं स्टेटमेंट आहे आमच्याकडे. तुम्ही या केसच्या आय विटनेस आहात. आता त्यांचं म्हणणं कन्फर्म करायचं की डिस्कार्ड करायचं हे तुम्ही ठरवा. हे फायनल करा, पेमेंट करतो. थँक्यू. त्यांच्या वतीनं माझा वकील येईल तुमच्याकडे घटस्फोटाचे पेपर घेऊन. सही करायची आणि मोकळं व्हायचं. आरके आणि आरकेची सगळी मॅन पॉवर या कुटुंबाच्या मागे आहे, तेव्हा जपू. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळे माझ्याबरोबर चला. का करतायत तुम्ही हे सगळं? मोहिनी मैत्रीण आहे माझी. मैत्री खातर एवढं करायला नको. अहो पण आता पण नाही आणि बीड नाही आहे. तुम्ही सगळेजण माझ्या घरी येत आहे तर ते शांतपणे बसूया आणि मग ठरवूया काय करायचं ते. फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी मान द्यायचा नसतो बाईला, आयुष्यभर द्यायचा असतो. माझी माणसं आहे ती. आई आहे माझी. आरकेच्या आईचा अपमान आरके सहन करणार नाही. खरं तर हे धाडस आधी नव्हतं माझ्यात. हे मोहिनीमुळे आलंय माझ्यात. जी माणसं तिच्यासाठी महत्वाची आहेत ती माझ्यासाठी महत्वाची आहेत. अहो विचार करायचा काय त्यात? तुमचं काम आहे खरं आहे ते सांगणं. हे बघा, कुठलंही प्रेशर घेऊ नका. तुम्ही या केसमधील महत्वाची लिंक आहात. तुम्हाला प्रोटेक्ट करणं ही आमची जबाबदारी आहे. काही होणार नाही तुम्हाला. कोणाचे हात कितीही वर असले तरी. आरकेने आपल्यालाही आजपर्यंत खूप मदत केली. आपलं सोड आणि आपल्या इंडस्ट्रीत अनेक लोकांना मदत केली की नाही? मग बेटा, या अशा परिस्थितीमध्ये आरकेचं नाव पुढे येता कामा नये. ती आपली जबाबदारी. हे बघ, आरकेकडून जरी ही चूक झाली असेल ना, तरी मुळात आरके एक चांगला माणूस आहे. तूही कबूल करतेस ना? मग चांगल्या माणसाच्या पाठीशी आपण नेहमीच उभं राहायला हवं ग. थोडक्यात तू मला खोटं बोलायला सांगतोयस? सर, मी बोलू का? नाही म्हणजे काय, माझ्या मुलीने इतका मोठा ऍक्सिडेंट आज पहिल्यांदाच बघितलाय. आणि तरी देखील तिने हिम्मत करून पेशंटला हॉस्पिटलमध्ये आणलंय. आता त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आठवून तिला त्रास होईल ना. आधीच बिचारी बघा ना, भांबावली खूप. सो तुमचे प्रश्न आपण जरा नंतर विचारले तर चालतील का प्लीज? नंतर कशाला? नंतर कशाला साहेब? आता पोलीस आलेत ना समोर. पोलिसांसमोर सगळं खरं खरं काय ते होऊन जाऊ दे. मोहिनी, पण तू मगाशी मला सगळं सांगितलंस ना? ते सांग ना सगळं पोलिसांना सांग. कोणी मुकुंदला उडवलं ते तू मगाशी म्हणालीस ना की आरके सरांनीच आपल्या मुकुंदला उडवलं. सांग ना बाळ, पोलिसांना सांग की आरकेनेच माझ्या मुकुंदला उडवलं म्हणून. बोल ना हे मोहिनी. साहेब सांगेल ती. तिने मगाशी मला सगळं खरं खरं सांगितलंय. नाही,
सर मी सांगतो तुम्हाला, आरके आरके हा शब्द तुम्ही करेक्ट पकडलाय, पण आरकेनी उडवलेलं नाहीये. आरके जिथे शूट करत होता ना तिथे हा ऍक्सिडेंट घडला. तुम्ही जाऊन चौकशी करू शकता, तो आरकेचाच सेट होता. तुम्हाला काय वाटलं मला ऐकायला कमी येत आहे? मगाशी स्वतः मोहिनी म्हणाली की आरकेने उडवलंय माझ्या मुकुंदला. विचारा ना. बास, हे हॉस्पिटल आहे, तुमचं घर नाही. मॅडम, गुन्हा लपवणं आणि गुन्हेगाराला पाठीशी घालणं हा पण एक गुन्हा आहे. हो माहिती. माहिती आहे ना? चांगलं आहे. ठीक आहे, एक दिवस घ्याच. काय झालं, कसं झालं, नीट आठवून ठेवा. आणि तुम्ही जरी नाही सांगितलं तरी आम्हाला तपास करावा लागणारच. सत्य झाकून ठेवता येतं, पण सकाळपर्यंतच. एकदा सकाळ झाली की कोंबडा आरवतोच. तुम्ही जर सत्य झाकून ठेवलं तर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. बरं का साहेब, लक्षात असू द्यात. जी सर. आणि हो मॅडम, तुमच्या पण लक्षात येते ना? चला रे. काय काय कार्टे. एरवी तर खूप चुरू चुरू बोलत असतेस ना सगळ्यांसमोर. आता पोलिसांना बघून तुझी जीभ झडली का? खोटारडे, खरं बोलायला भीती वाटत होती तुला की त्या आरकेला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत होतीस. मला माहितीये ना तुझं आणि त्या आरकेचं काहीतरी लफडं सुरू आहे. हो, सुरू आहे तुझं आणि त्याचं लफडं. आणि कशाला? मी स्वतः लग्नात तुला आणि त्या आरकेला असं खेटून नाचताना बघितलं होतं.